अनिल दादा, आमचे सहकारी अप्पासाहेब, सरपंच, चेअरमन, सर्व पक्षाचे पक्षप्रमुख, विविध सेलचे प्रमुख, या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आपण पण 10 वर्ष भाजपच्या मागे उभा होतो आणि फार मोठ्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून म्हणजे ठेवल्या होत्या. कारण तशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाला. आपण जर बघितलं तर मोदींची सभा म्हणल्यानंतर कुठल्याही वाहनाची व्यवस्था नसताना न बोलवता लाखोच्या संख्येनं लोक उभा राहून त्या सभेला जात होते स्वतःच्या खर्चाने. पण काल आपण सोलापूरची सभा बघितली तर 50% 40% सुद्धा त्या ठिकाणी खुर्च्या भरलेल्या नव्हत्या. आज सकाळी युट्यूबवर बघितलं, पुण्यातल्या सभेला तर अजिबातच माणसं नव्हती. आणि पूर्वी मोदी साहेबांनी घोषणा दिली की शेवटचा माणूस सुद्धा ओरडत होता. पण आपण आज जर नेट युट्यूबवर बघितलं तर लोक हात वर करून घोषणा द्यायला सुद्धा तयार नाही, अशी परिस्थिती आज भाजपची झालेली आहे. मग ही कशामुळे झाली? कारण आपण मधले पुढारी किती जरी हुशार असलो तरी आपल्यापेक्षा जनता हुशार असते. कारण आपण जर काल बघितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय काय गावात आपल्याकडे पोलिंग एजंट सुद्धा नव्हते. पोलिंग एजंट नव्हते सुद्धा. आमच्यात तरी एक बूथ आहे तिथं पोलिंग एजंट नव्हता. 600-700 मताचं बूथ आहे. जवळजवळ 500 पोलिंग झाले. दादा तिथं फक्त 60 मतं आहेत त्या बूथमध्ये बीजेपीला. म्हणजे तिथं प्रचार कोण नव्हतं, पोलिंग एजंटही नव्हता, तरी फक्त 60 मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीचं लोकांनी आता सगळं ओळखलेलं आहे. फार सांगायची आपण त्यांना काही गरज नाही. पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम त्या ठिकाणी खरं. माझ्या माहितीप्रमाणे मी फार काय तुम्हाला कधी वर जायची पाळी येऊ देत नाही. तरी सुद्धा जरी आली तरी आज आता अनिल दादा सुद्धा आपल्या बरोबर आहे. आता मेजर साहेबांनी थोडं ऊसाचा एक प्रश्न उपस्थित केला. मेजर साहेब, आता आपण एवढं आपल्याला किंमत आहे शेतकऱ्याला, आता कारखाने आपल्या मागे लागते, तुम्ही काय ऊसाची काळजी करू नका. आणि अनिल दादाचा कारखाना आहे. आणि आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला आजपर्यंत तरी पांडुरंगमध्ये अजून ऊस अडवायची पद्धत अजून तरी सुरू नाही. ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला बघू. त्यामुळं तुम्ही काय काळजी करू नका. कारण शेवटा आपण कारखान्याचे मालक आहे, आपण सभासद आहे आणि हा कारखाना उभा करण्यात आपलंही योगदान आहे. त्यामुळं अशी काही पद्धत आपल्याकडे अजून नाही. त्यामुळं त्याची काय काळजी करायची गरज नाही. आणि जरी आले तरी आपल्याकडं अनिल दादा आहेत किंवा बरेच कारखाने आपल्याकडे आहेत, त्याची काही काळजी तुम्ही करू नका. आणि अतिशय मोकळ्या मनानं आपण या ठिकाणी मतदान करावं, अशा प्रकारची मी आपणाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.